वसे करीमबाई, येस बिग बॉस. आज सकाळपासच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली. केतन दादा येऊन गेला, जाम खुश होत सगली. पण त्याच्या पहिले घरात काय झालं माहितीये का? आठवण आहे का नाही? चला वसे करीमबाई कम्पेशन रूम मध्ये या. हो बिग बॉस आलो. ऑल द बेस्ट. भूपेंद्र भोईर. हा बिग बॉस. मजा मस्ती करून झाली असेल तर आता सकाळी काय झालेलं आठवतंय ना? हो बिग बॉस. चला कन्फेशन रूम मध्ये चला बिग बॉसच्या. तर बिग बॉसच्या कन्फेशन रूम मध्ये वसेकरी बाय आणि भूपेंद्र दोघं आलेले आहेत. सकाळी काय झालं? पहिले कॅप्टन आहे वसेकरी बाय, तू सांग. बिग बॉस पहिले आम्ही ना, मी जे झोपलो होतो मला माहिती नव्हती त्या याची बॅग होती. याने येऊन माझ्याशी बॅगेवरून भांडण सुरू केला. भूपेंद्र भोईर तुम्हाला बोलण्याची परवानगी अजून दिलेली नाही. तर मी बॅग तिथे उडवली. मला काय माहिती याचं काचेच्या वस्तू आहेत, कसल्या कसल्या वस्तू आहेत. त्याच्यानंतर थोडं यांनी माझी सुद्धा रिपीट मध्ये बॅग उडवली. पण त्याच्यानंतर यांनी मला शिवा पण दिल्या आणि रिपीट मध्ये मी पण त्याला शिवी दिली. तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरात आल्यात तेव्हाच तुम्हाला सांगलेला शिवा वगैरे द्यायच्या नाही. भूपेंद्र भोईर, जे काय घडलं ते योग्य होतं का? नाही बिग बॉस. असं घडायला हवं होतं का? नाही. तरी पण तुम्ही बिग बॉसच्या घराने या गोष्टी केल्या. तर याच्यावरून वसई करीमबाईची कॅप्टन्सी काढून घेऊ आणि भूपेंद्र भोईरला एलिमिनेट करू, चालेल का? आता याचा जो डिसिजन आहे तो घरातल्या सदस्यांवरती डिपेंड आहे. तर आता घरातल्या सदस्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा किंवा काय पण करा, पण आता त्यांच्या वोट वरती डिपेंड राहील या गोष्टी होतील का नाही. ओके. येस बिग बॉस. सॉरी बिग बॉस. तुम्ही आता कन्फेशन रूमच्या बाहेर जाऊ बिग शकता. बॉस सॉरी, मला लोकांच्या प्रॉब्लेम मुळे त्यांना शिवा देणं गरजेचं लागलं. थँक्यू. आई माझा लगीन करायचे. तुमच्या गावात पोर आहे का? हाय रे बा. हाय मस्त आहे. कशी चिकणी आहे, पोर दिसायला मस्त आहे. किती शिकले? 15 शिकले बा. कामाला जॉबला पण आहे. बरे आहे, मस्त पोर आहे. हो. मला देतील का? देतील नाही तर तू किती कुठं कामाला आहे? कया कामाला वेळ? मी घरी जाऊ. घरीच वेळ मेल्या जा तक्रा तुला पोर घरात. लाईन मारायला जातं. पैशाची कमाई नाही याला ना पोर बघायला. चिकनी आहे. हा चिकनी माझ्यावर आहे की चिकनी? हा तुझ्यावर. माझा जमवला घेतले मी. तुकडं आले मध्ये काल्या. तुला काम नाही धंदा? आई असू त्या कामाला नाही. बघ ना काय होतं का आपला. तशी कशी तुला पोर देतील? मी कामाला तोंड्या. माझ्यावर चिकनी आहे का पोरती? हा हाय. खरंच का? मी कामाला जाऊ काय एअरपोर्ट नाही. तिकडं वाईन शॉप आहे ना, त्या साईडला रतानुकराची कामा लिस्ट करतो. तुला पोरी देतील. तुम्हाला दोघांना वसाप तोंड्या. मग बघ लाईन मारायला ती पोरा धंदा पोरी बघायला चालली. ज्यांच्या नांदेवा लागू गावाजवळ चौकशी येतील ना त्यांना नाव खराब करते पोरा. काय बोलतं? लगीन तोडता आमचा गुरु आहे. बघ आता एकमेकाशी लग्न तोडताच. मग म्हणून यांना जमत नाही, म्हणून तुम्हाला विचारायला आले ते. बोल. तुला पोर आहे? हाय ना. बोल का? आई असली. आई असली. म्हणजे आईची पोर लाज वाटते का? माझ्या नातवाशी हाती, माझ्या पोरी हाती, सुनाशी हाती, नातवाशी हाती. गटार साफ करायला पोर दे. याला कौबा गटारी धरताय. मला बोलतोय. तुम्हाला एक सांगू का? बोल बाय. माझा एक पोरीवर पक्का प्रेम होता. हा मग माझी छातीवर केस होती ती बी साफ करली प्रेमात. मग आता काय तिची? पण 2 पिलांची कोंबडी होती ती. ती काय जून व्हायलेली बाबा. ती कोंबडी काय करायची? जून व्हायलेली. हा मी तुम्हाला शिंता लगीन करायचं आहे ना. मग आपण कोण आहो? आगरी कोणी. मग आपली कशी आपल्याला गावठी पोर पाहिजे. गावठी कोंबडी पाहिजे. गावठी कोंबडी पाहिजे. या इंग्लिश आयल्यान या करू नको. हा या इंग्लिश बॉयलर
या काही कामाच्या नाही. आपली गावठी कोंबडी कर. त्या भाकरी भुसतान, जेवण बनवतात, बोंबलाची चटणी बनव सांग तरी केलतात, सुट्टीची चटणी बनव तरी सांग केलतील. शेतावर पण जाता येईल. त्यांना बर्गर पिझ्झा, त्यांना पिझ्झा पिझ्झा खाऊन होता असे पिझ्झा मग होतही इजा पिझ्झा होतही इजा. केलं केलं पोरीने बोंबी साफ केलं, भांडी घेतली, तिला सगळं काम केलं पोरीने. सगळी जाऊन बाहेर मस्त मजा मस्ती करतात. तू खा टॅमॅटो. हा ना आपण तिघीच राहिलो इथं. तू कॅप्टन ना ग, जा ना ते तुला आम्ही जिंकून दिलं, तुम्ही आम्हाला काम नाही सगळं शेवटी आम्हाला सांगतात. मी पहिला पण बोललो की नका, ते लोक ऐकतच नाही. बोलवतात जाऊ. बिग बॉसने बोंबील पण असं धरलंय ना, चिरते चिरत नाही बोंबील, बोंबील मजल्यान ते दिसते. बघितलं का बिग बॉस किती मजा मस्ती चालू आहे यांची. आता यांना बरोबर करतात. हे तुम्हाला काय सांगितलं म्हणजे नेहमी आम्ही दोघींनी जेवण बनवायचं का? तुम्हाला काहीच काम नाही. आम्ही सांगतो ना. सगळी बोलतात सगळ्यांना दोघींनाच कामाला लावले आणि काय तुझं काम नाही. चला तिला बोंबील साफ करून द्या आम्हाला. माझा कुर्ता खराब होईल तुझा दिवाळी. तुला आम्ही कॅप्टन्सीने जिंकून दिला, आम्ही तोंडावर सांगतो. हो ना, काम देणार नाही असं थोडी आम्ही पण काय करायचं पण तू इकडे काय काम करतो सावू दर आणि तुला भात कसं शिकवते. चल मला सांगतो मीच का धरते येतं येतं 5 मिनिट येतं. बघा का भांडी तुम्हाला आम्ही काय करणार ना. बिग बॉस असं असेल तर बघा सगळी कामं आम्हालाच करायला सांगतात. उपेंद्र बाई झालं तर झाला ते जाऊ दे. आता मी काय होतोय आज मग भांडी तुला कसा लागणार. आज मला आपण इथे जिथे बसतो ना व्हिडिओ साठी भाई आज पण भांडी तुला घसायचे. आपला काय टेन्शन आहे. मी तर जाईल कसं झोपल. नाटक करत का तब्येत नाही. चल भात खायला काय बोलायचं या पोरांना पोलीस काय करायला बघत नाही. कॅप्टन आमच्या बिग बॉस मधली आधी बिग बॉस मध्ये कॅप्टन स्वतःहून भांडी घालते. जाम काय करणार. कधी घरी कामाला केले तुम्ही आम्हाला इथं सांगितलं करा. माझ्या तर मम्मीने मला कव्वाच भांडी बी नाही घासायला दिली असते. पण बिग बॉस काय करू मी मला सर्वांना कामाला लावली. मस्त कॅप्टनला पण भांडी घासायला लावली मी भांडून आणि मी घेतले मस्त की पराव खायला. या तुम्ही पण अशीच त्यांची वाट लावायची. आता एक पण पोराला निवडून घेऊन फायदा नाही. एक पण पोरा काही करीत मला काय काम आहे का. कचरा टाकून येजा. अरे कचरा टाका मला भांडी धुवूची आहे. तुमच्या लोकांचे कटकडी नाही अरे कचरा टाकून ये. सगळी भांडी घासल्या मला काही जमत नाही. प्लीज कचरा टाकून या कोणीतरी. तुम्हीच तर मोरले ना. बिग बॉस व्हिडिओ साठी लोक काय काय करतात. बलाम जोरात वाटतात. बिग बॉस याच्यामध्ये जाम पाखर आहेत. मला काहीच माहित नाही. पहिल्याचं भान घालायला घेतात. टाकायला लागते. अरे ती पाखरं झालं पंखा बांधून ठेवले. बोंबीलकडे बटाटा टाकणं गरजेचं आहे का. नंतर टाकणं टाकत. अरे भूपेन करा. अरे इकडे करा. अरे ती निक्की सकाळ पण तुझ्या जास्त आगाऊपणा करतो ना. तिला बोलायचं असलं तर बोलत ना. ना बोललं तरी करत ना. म्हणजे त्याची बोला पण नाही ती. मी पण नावत तिला सारा बोलू ते काय पण बोलते मला फरक पडत. तो मी एक व्हिडिओ बनवलेला तो जाऊ दे. पण बॅग घेतलेली बघितली ना तुम्ही सगळे बघितली ना वर्षी फेकून पण दिली. त्याचा सामान पण तुटला ना.
चष्मा तुटला तो दुसरा मी तुला वोट केलता, तुला कॅप्टन करत होतं. आता कोणी कोणी तिला कॅप्टन केले आपल्याला माहिती. ती जाम आहे डेंजर आणि याच्याशी ती बोलत पण नाही. काय माहिती काय विषय आहे बाबा, आपल्याला माहिती. बिग बॉस मला काय माहिती. काहीच कवरी कामं करायला लागतं. आणि बघा आता चावल नीट धुतला तर याला शिकवतो का चावल धवलाय का. आता बोंबलाची चटणी करायची, बोंबलाचं काहीतरी करते नाही सांग तर त्याला बोंबली पण धुवून देतो. जी लोक बोलतात ना निकीला कामं नाहीये, डोले फाडून बघा निकी कामं करते. पहिल्यांदा बघतो आपण. तुम्ही पहिल्यांदा मी पोस्ट नाही करत ना कामं करताना म्हणून द्या. बरोबर आहे बघा बोंबील पडला लोकांना दाखवलं. चांगल्या वेळेस जीवन ठेवून फेमस झालं. ज्योतिताई 5 वेळेला पाणी धुतलं, आता काय करू. अरे त्यांचा काय कस करतो 5 वेळा धुवून. काय करू मला माहित आता नाही. तू एकदा धव पाणी ठेव आणि गॅसवर ठेव. चल ये लवकर इथं. आलं बघ एकदाचं जेवण. मग बोलून बोलून मग काय बोलशील ती बघ. माझ्या दमल्या दोघी जमला नाही ग. मग आणखी कीर्तन दमल्या माझ्या. जरा आराम करा आता. मग सकाळपासून काम करता किचन मध्ये. पोरं काही कामाची नाही. नाही पोरा मस्तीला या कीर्तन नुसते भांडण कीर्तन बस. हा भांडण कीर्तन काही नाही करीत नुसते उगाच. उलट तुम्ही करता तुम्हाला या करताय. बाय तुम्ही कंची बाय तू. बाय मी अंबरनाथची. अंबरनाथची. तू बाय मी निलजाची. असं का मला नाही माहित. रग्या बघत माहिती ना रग्या बघत त्याची नातीच मी चंद्रमोहनची पोर. असं का रग्या बघायची. हा माहित आहे तुम्हाला. मग बाय तू कोणची पोर. अगं ब तू काशा नाही का तो मेला त्याच्या. कवर मेला तो काशा. मला माहित पुन्हा माझ्या भाऊ कवर न रस्ते नाच मारायचा म्हणा. बाय 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 बोलायचा बाय. कवा मेला तो. अगं नाही रे बाबा मला नाही माहित ना. माझा तो काशा काकूस मग त्याचा भाऊस असा सोम्या तो माझा बापूस जिवंत. मला काय माहित. मग तू सांगत चालू आहे. मला काय रे बाबा माहित. आता ही सांगते रे मला समजते का. मी सांगतो तो मेला काशा मेला सांगतो न काशाला बघायला तू कवा आलतीस ना अंबरनाथला. येईल तू ना एकदा कवा मग येईल तू बाबा. तो रस्त्यानं नाच घालत ग बाई. म्हणजे आणू नका. नाही म्हणा माहिती अनुदा की बघ काही पण सांगतात की अंबरनाथ का मला तिथे काही राहतस आणि आता अंबरनाथ काशली कशी बोलत काही पण दिसतात होते ना. तर तुम्ही शंगलाच ना तर मनाला वाईट वाटला. मला वाटलं बरं तुझा बापूस मिळाला म्हणून मी करते तुम्हाला शंकताय. हा बघलं मी एक म्हणजे माहिती काय काय पण दिसतात बोलून जायचं. गावाची अख्खी माहिती. आता माझ्या बापाची बघितल्यावरती समजलं ना मेला म्हणून. काय बोलशील कामा बी महान का नाही. ए बंटे होतो ए बिग बॉसच्या घरात झोपू नको. हे घरात का तुला विकनेस आलाय का. बिग बॉसला सांग ना जरा. बिग बॉस ऐकलता ना. बिग बॉस आपल्या घरातली जो कंटेस्टंट आहे बंटी त्याची तब्येत पण खराब होईल ना त्याला ताप पण आलाय. तर प्लीज तुम्ही त्याला मेडिकल रूम मध्ये बोलवून घ्या. बंटी म्हात्रे तुमची तब्येत बिघडलेली वाटते का. चला आजच्या दिवस आराम करण्याची तुम्हाला परमिशन भेटते. बंटी म्हात्रे तुम्ही जाऊन बेडरूम मध्ये झोपू शकता. आणि जर जास्त तब्येत बिघडली तर मेडिकल रूम मधून तुम्ही तुमच्या गोळ्या औषधं घ्या. ग्लुकोन डी पी आता ना. एक काम कर ओरेस मला पण आहे. ओरेस घे बघ. आमचे बिग बॉस घराण्यात आहे. हे पण सुक्क मस्त बनवले. असं जरा टेस्ट सांगा जरा कशी झाली. कांदा दे ना जरा कांदा. धन्यवाद. एक नंबर झाले ना का. लय भारी पहिला मस्त लय भारी जायला. तेव्हा बोमलाचा तळलेला कमी खा वांदे लागतील. मी काय बोलत नाही. मला काम पडलं जेवण. भारी झाली भारी. 2 वाऱ्याचं जेवण मी. हे पुढच्या वेळेस आपण ना डाळ मुंडी बनवूया मस्त. डाळ मुंडी सोडून दुसरं मच्छी. अरे मुगात वारले तो खा नाही तो उंदराच्या डाल भात पाठवीन. खात ना डाळ मुंड्या
हो तुझ्या मुखात तिला तर पहिलं लागलं. अक्रिया तक्र काय करता आया मटणा खाताच नले आया आम्हाला दाखवाला हा यावा नल्या टेकल्या नाया ए पोरा ऐ तुम्ही मटणा खाताच नाही नले आम्हाला दाखवाला ये ये मटणा खाल्यान तुम्ही त्याच्याच दर्शन घाला ती खाले कोणची ती ही सगळ्या घरच्यांची झाड व्हिडिओ मारतात. कॅप्टन जायले पोरी का मग तू काहीतरी कर बा तया जाऊ दिसती दोन तोंडी आहे. पहिलं काय बघितलं, पहिला कामाने केली मी. गेलीस बाई तू मग त्याला भांडी पण आता तू या अरे मग कामं केली ना, माणसात बसायचं नाही का आपली चूक झाली कॅप्टन म्हणून माहिती आम्ही दिलेली कामं तरी केली, तुम्ही काय केलं सांगा का? आणि काय नाही केलं. खाल्लं ना पण हा पोरानो तुम्ही काय केला बोंबी खाल्लं. हा मग मी खाल्लं त्यावेळी केला बनवलं तरी चला घरांचे सगळे सदस्यही हॉलमधून या. काय झालं बिग बॉस? काय केलं तू आता? काय झाले काय नाही त्या सगळं सांगता पहिले सगळे बसून जा. आपण काय केलं? माझी काय जाईल वाटतं ताई. तर सगळे लक्ष द्या. सकाळी आपल्या आगरी कोली बिग बॉसच्या घरात शिवा दिल्यान. कोणी दिल्यान ते उभं राहा. उभा राहा चांगले उभा. त्यांची मुलं माझ्या वाहिले सगळं. तर आता याही दोघाही शिवा दिल्यान. नंबीने ठरवले का वसकरीमबाईची कॅप्टन्सी काढून टाकायची ना भूपेंद्रला घराच्या बाहेर काढायचा. तर याच्याशी कोण सहमत? तुम्हाला काय वाटतं एकेकानी सांगा. केकेसी बिग बॉस त्यांच्याकडून पहिल्यांदा चूक झाली, तर माझी इच्छा नाही या दोघांना बाहेर काढायची इच्छा नाही माझी. निंजा काढायला पीएम काढू शकाल माझी फक्त कॅप्टन्सी जाऊ बिग बॉस हे आले टप्पा काय म्हणजे श्री असल्याचा फायदा घेते ती. ज्योती पाटील बिग बॉस काल केस झालं, फार वाईट केस झालं. बिग बॉस मला एवढंच सांगायचं आहे, दोघांना पण काढण्याला दिवाळी आले, फक्त याच्या पुढे शिव्या नका देऊ, कारण आपला आगरी कोळी बिग बॉस आहे, शिव्या कोणीच देवाच्या नाही. अनुराधा मला तर असं वाटतंय बिग बॉस यांना दोघांना एक संधी द्यावी आणि ही त्यांची लास्ट चान्स असेल संधीची, असं मला तरी वाटतं. धन्यवाद आई. मेंबरांवर. काय वाटतं? आता एक वेळा त्यांना तिला माफ करा, एक वेळा माफ करा. मग तर आता घराच्या सदस्यांच्या मताचे सारखा हा. आपण निर्णय घेता आणि बंटीचा निर्णय पण आपण होत समजू नाही, यांना आपल्या घरात राहण्याची संधी देऊ. थँक्यू बिग बॉस. आता अशी चूक केली डबल अशी चूक होता कामा नये. नका ना चुकायला शिवाय देतात रे. काय आणि शिवा पण पहिले सगळे त्यांनी दिले. अरे कपडे चेंज करू चल, पोचायला लागल्या कुर्ता. मला पण त्याचं काय घालायचं? पोरींचं कपडं पण सांगतो. एक काम करायला काय घालायचं? आपण काय करते चल तू लॅगा घाल मग. माझे अंडरवेट धुवायला जाम जाम बघ तुला कसं वाटलं लय का? भारी वाटला बाई मला आज. अरे मी आताच आले ना, तुम्ही तर किती दिवस झाले आयात ना, मी आजच आले, पण मला बरं वाटलं, आनंद वाटला जरा तुमच्या संगती. आपण पक्की मजा करू. आपल्याला बरं वाटतं ना, डोकरावरून टिंगल बी करता येतं, मग आपलं काही चुकलं तरी सांगताना पण आपलं. नाही तुम्हाला पोरांना बघून लय मला आनंद वाटलाय, खरंच लय बरा वाटलंय. आता आपण आराम करू, झोपा. तुम्ही पण थकल्या, जेवण बिवण बनवलं, भांडे बिंडे घासल्या. आता आपण झोपूया आता. आज मजा आली निंजा. जाम आठवण येते. आपण देणार आता तरी बरं वाटलं. आता लाईट बंद होती झोपायला. चला आता मी गेली. झोपा. बाय बिग बॉस. आता बघू उद्या कोण येते बघू आता.